नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन सेट अँड नेट एक्झाम प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. UGC नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये पेपर 2 विषय मराठी याचा आपण नवीन सिरीज सुरू केली होती, कादंबरी, पुस्तकं आणि कविता संग्रह. त्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतो आहोत, जसं की ही कादंबरी कोणाची, हे पुस्तक कोणाचं. तर यामध्ये स्पेशल आपण आदिवासी साहित्य जे आहे त्याबद्दलचे प्रश्न असणार आहेत आणि आज याचा पार्ट 2 आहे. त्यामुळे नक्कीच हे तुम्हाला अभ्यास करताना, नेट सेट दोन्हीमध्ये अभ्यास करताना उपयोगी ठरणार आहे. कारण आदिवासी साहित्य एक अशा पद्धतीचं आहे की त्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला जास्त म्हणजे ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य हे काय महत्वाचे पैलू आहेत. त्यामुळे सब टॉपिक्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे यावर प्रश्न नक्की विचारले जातात. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना याबद्दल माहिती व्हावी म्हणून ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. आपली पेपर 2 विषय मराठीची जी बॅच आहे ती 1 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा संपूर्ण कोर्स बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड प्लस लाईव्ह क्लासेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि 20 अधिक मॉक टेस्ट, पूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट असणार किंवा मग घटक याच्यावर टेस्ट असणार आहे, तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. आणि सर्व ही 10ही युनिटचे नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी खास ते डिस्काउंटमध्ये 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. बघा, ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर इथं आपण माय कोर्सेसमध्ये जर का मराठी लिहिलं, त्यामध्ये अशा पद्धतीने जे 2 कोर्सेस येतात, त्यामध्ये आपण UGC नेटसेट मराठी यावर क्लिक करायचं. त्यानंतर पब्लिश कोर्स असं इथे लिहून येतं आणि जेव्हा आपण पब्लिश करतो तेव्हा कंटेंटमध्ये जाऊन आपण काय काय असेल ते सगळं पाहू शकतो. जसं की MS सेट 2025 पेपर 1, पेपर 2, क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि लाईव्ह क्लासेसमध्ये तुम्हाला इथून नोटिफिकेशन सुद्धा मिळते आहे. आणि 1 ऑगस्ट पासून आपण आपली बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. चला, पहिला प्रश्न आहे, अस्वस्थ मी हे पुस्तक कोणाचे आहे? दया पवार, बाबाराव मडावी, कुंडलिक केदारी के गोविंद गारे. अस्वस्थ मी. अस्वस्थ मी हे पुस्तक कोणाचे आहे? अस्वस्थ मी हे पुस्तक कोणाचे आहे? हे पुस्तक आहे कुंडलिक केदारी, डॉक्टर कुंडलिक केदारी जे आहेत त्यांचं आहे हे पुस्तक. आणि एक अस्वस्थ मी अशांत मी जे आहे, अस्वस्थ मी अशांत मी, ते निर्जाताई यांचे आहेत. ठीक आहे, तुम्ही याच्यावरून ते लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, अस्वस्थ मी अशांत मी हे निर्जाताईंचे आहे आणि अस्वस्थ मी हे डॉक्टर कुंडली केदारी यांचे आहे. ठीक आहे, महत्वाचे नाव आहे हे. निर्जाताई तुम्ही कदाचित ऐकलं असेल यांचं नाव. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, आय आणि माय हे पुस्तक कोणाचे आहे? डॉक्टर गोविंद गारे, शंकर मडावी, राची जंगले की वाहरू सोनवणे. हे सगळे आदिवासी साहित्यिक आहे. सांगा बघू. आय आणि माय हे पुस्तक कोणाचे आहे? आय आणि माय हे पुस्तक आहे राची जंगले यांचे. हे एक महत्वाचे आदिवासी साहित्यिक आहे. ज्यांचं ज्यांची जी पुस्तक आहे आय आणि माय हे खूप महत्वाची आहे. ठीक आहे, आणि ऑप्शन्समध्ये जेवढे पण दिलेले आहेत ना ते सगळे एक आदिवासी साहित्यातले महत्वाचे कवी आहेत. ठीक आहे, शहीद बिरसा मुंडा हे पुस्तक कोणाचे आहे? बाबाराव मडावी, देवराम गावित, विश्वास पाटील, वाहरू सोनवणे. सांगा बघू. शहीद बिरसा मुंडा हे पुस्तक कोणाचे आहे? शहीद बिरसा मुंडा हे पुस्तक कोणाचे आहे? हे पुस्तक आहे देवराव गामित यांचे. गावित यांचे देवराम गावित जे आहेत त्यांचे हे पुस्तक आहे.
त्यानंतर जत्रा, तडवी बोलीतील कथासंग्रह हे पुस्तक कोणाचे आहे? अजित तडवी, बाबाराव म्हणावी, बेबी कांबळे की एकनाथ साळवे? जत्रा, तडवी बोलीतील कथासंग्रह. हे आदिवासी साहित्यिक असल्यामुळे थोडेफार आपल्या ऐकण्यात आलेले नाही किंवा मग अ, अशा पद्धतीचे आहे, त्यामुळे म्हणून तुमच्या कानावरून तरी यांचे नाव जावे म्हणून मी हे साहित्य शोधलेले आहे. ठीक आहे. डॉक्टर गोविंद गारेचं तुम्ही नाव ऐकलं असेल, ते महत्वाचे कवी आहेत आदिवासी साहित्यिक मधले, हा ना. जत्रा, तळवी बोलीतील कथासंग्रह अजित तडवी यांनी, हे पुस्तक यांचे आहे. ठीक आहे. तडवी बोलीतील कथासंग्रह, तडवी ही बोली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तडवी मराठी शब्दसंग्रह हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे आपसुक हे पुस्तक अजित तडवी यांचे आहे. कारण त्यांनी तडवी बोलीतील कथासंग्रह घेतल्यावर तडवी मराठी शब्दसंग्रह काढला आहे. ठीक आहे. त्यानंतर मी युद्ध पुकारले हे पुस्तक कोणाचे आहे? भुजंग मेश्राम, आनंद यादव, विश्वास पाटील की बाबाराव मडावी? मी युद्ध पुकारले. मी युद्ध पुकारले हे पुस्तक कोणाचे आहे? बाबाराव मडावीचे हे एक प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक आहेत. लेखक आहेत. त्यांनी आदिवासी साहित्यातील महत्त्वाचे योगदान दिले आहे. ते एक कार्यकर्ता आहेत देखील आहेत, ज्यांनी लेखन फुले आंबेडकरी विचारावर आधारित आहे. त्यांनी आकांत, त्यांची काय आत्मकथन आहे आकांत, आणि भाकर यांचा समावेश आहे. टाहो ही त्यांची तिसरी आवृत्तीची कादंबरी आहे. ठीक आहे. यांचे कार्य खूप महत्वाचे आहे आदिवासी साहित्यात मधले, आणि आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या समस्यावर आवाज उठवण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. ठीक आहे. रानवाटा हे पुस्तक कोणाचे आहे? दया पाटील, अण्णाभाऊ साठे, विश्वास पाटील की रमजान तडवी? रानवाटा हे पुस्तक कोणाचे आहे? हे आहे रमजान तडवी यांचे. त्यानंतर जशीकार फते झाली हे कथासंग्रह हे पुस्तक कोणाचे आहे? हे कथासंग्रह आहे, हे कोणाचे आहे ते आपल्याला विचारलंय. डॉक्टर मधुकर वाकोडे, हना आपटे, गोनी दांडेकर, उषा किरण आत्रा? जशीकार फते झाली हे आहे उषा किरण आत्राम यांचं. हे काय आहे? एक प्रकारचं कथासंग्रह आहे. अं, कोणी लिहिलेलं आहे? उषा किरण आत्राम यांनी. हे एक मराठी आदिवासी साहित्यातली महत्वाची हे महत्वाची लेखिका आहेत. आदिवासी कवयित्री आहे, लेखिका आणि सांस्कृतिक कार्यकर्ता सुद्धा आहे. गोंड आदिवासी समुदायाचे यांचे संबंधित आहे, आणि त्यांचा मोत्यारीन, अहेर कथा संग्रह, गोंडवान्याची वीरांगना आहे असं त्यांचं पुस्तक आहे. लेखणीच्या तलवारी असं सुद्धा आहे, आणि त्यांचं भरपूर योगदान आहे. ठीक आहे. त्यानंतर जोडव कथासंग्रह हे पुस्तक कोणाचे आहे? हे जोडव सुद्धा कथासंग्रह आहे. तर हे कोणाचं आहे ते बद्दल विचारलेलं आहे. तर मग डॉक्टर मधुकर वाकोडे, हना आपटे, गोनी दांडेकर, विश्वास पडोळसे? जोडव हे कथासंग्रह कोणाचा आहे? जोडव हे कथासंग्रह विश्वास पडोळसे यांचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आदिवासी बापमाणसाच्या मायेची व्यथा, माळीनबाईचा हुंदका, बाल स्वप्न, आदिवासी धर्म, दशरथ म्हणावी, उजळ्याचे लढे हे काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटे, म्हणजे काव्यसंग्रह जे आहे हे पुस्तक कोणाचे आहे? बाबा भ्याड, आनंद यादव, गोनी दांडेकर की राची जंगले? आदिवासी बापमाणसाच्या मायेची व्यथा हे आहे राची जंगले यांची. ठीक आहे. इत्यादी आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आदिवासी मायेची व्यथा, माळीनबाईचा हुंदका, बालस्वप्न, आदिवासी धर्म, दशरथ मडावी, उजळ्याचे लढे हे आहे काव्यसंग्रह त्यांचा. त्यानंतर आमची संस्कृती हे पुस्तक कोणाचे आहे? लक्ष्मण गायकवाड, वि. स. खांडेकर, राम जोगळेकर की इरावती कर्वे? आमची संस्कृती हे पुस्तक आहे इरावती कर्वे यांचं. तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल. एक प्रमुख भारतीय समाजशास्त्री, मानव विज्ञानी, लेखिका आहेत त्या, आणि महत्वाच्या कवी आहेत त्या. इरावती कर्वे यांचं भरपूर साहित्य आहे आपल्या मराठी भाषेमध्ये.
त्यांचं भारतीय मानसशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ हे सुद्धा आहे. आणि त्यांनी खूप असं मोठं मोठं युगांत जे म्हणाले होते ते सुद्धा कादंबरी त्यांनी लिहिली आहे. खूप सुंदर अशी कादंबरी आहे ती. महाभारतावर आहे ना. अशा भरपूर साहित्य त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर कोलाम हे पुस्तक कोणाचे? अण्णाभाऊ साठे, वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर की डॉक्टर भाऊ मांडवकर? कोलाम हे पुस्तक कोणाचे आहे? हे पुस्तक आहे डॉक्टर भाऊ मांडवकर यांचं. हे एक मराठी कवी, लेखक आणि संशोधक होते आणि त्यांचे आदिजन, बघा त्यांचं आदिजन, कोलाम, पांजरा अशासारखे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावाने दलित ग्रामीण आणि प्रादेशिक साहित्य डॉक्टर भाऊ मांडवकर संशोधन केंद्र सुद्धा आहे. त्यामुळे हे महत्वाचे ठरतात हा ना. ठीक आहे. त्यानंतर लोकशाहिरी हे कविता संग्रह कोणाचे आहे? बाबुराव बागुल, आनंद यादव, किसनबुवा करवंदे की व्यंकटेश आत्रा? लोकशाहिरी हे कविता संग्रह कोणाचे आहे? हे आहे किसनबुवा करवंदे यांचं. ठीक आहे. त्यानंतर आगाजा हे पुस्तक कोणाचे आहे? बाबुराव बागुल, आनंद यादव, विनोद कुमरे, हरिनारायण आपटे? आगाजा हे पुस्तक कोणाचे आहे? हे आहे विनोद कुमरे यांचं. विनोद कुमार शुक्ल असं त्यांचं आहे. ते एक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे. ते हिंदी भाषाचे साहित्यकार आहे. ठीक आहे. पण त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर मी एक स्वप्न पाहिलं हे पुस्तक कोणाचं आहे? बाबुराव बागुल, आनंद यादव, विनोद कुमरे की राजेंद्र भारुड? मी एक स्वप्न पाहिलं हे पुस्तक कोणाचं आहे? हे पुस्तक आहे राजेंद्र भारुड यांचं. हे एक भारतीय प्रशासकीय सेवा IAS जे म्हणतो ते अधिकारी आहेत. त्यांनी प्रेरणादायी जीवनकथेसाठी ओळखले जातात त्यांना. त्यांनी भिल्ल समाजातील पहिले IAS अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. आणि मी एक स्वप्न पाहिलं हे पुस्तक नाचं आहे त्यांचं आहे. ठीक आहे. त्यांच्या जीवनावर आधारित आहे ते. ठीक आहे. त्यांनी विविध पदावर काम केले ज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्तपद देखील समाविष्ट आहे. ठीक आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा राजेंद्र भारुड हे काय आहेत? एक IAS अधिकारी आहे. नंतर टहारा हे कविता संग्रह कोणाचे आहे? बाबुराव बागुल, जयंत नारळीकर, दशरथ मडावी की इरावती कर्वे? टहारा कविता संग्रह हे पुस्तक कोणाचे आहे? हम्म, हे दशरथ मडावी जे आहेत ना त्यांचं आहे. टहारा कविता संग्रह. हे राष्ट्रीय बेसाक क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होते. ठीक आहे. आणि आदिवासी सन्मान परिषद मध्ये ते सुद्धा सामील झालेले आहेत. बिरसा मुंडाच्या याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे दशरथ मडावी. त्यानंतर भिल्ल जीवन आणि आविष्कार हे पुस्तक कोणाचे आहे? बाबुराव बागुल, सुदाम जाधव, वि. वा. शिरवाडकर की इरावती कर्वे? भिल्ल जीवन आणि आविष्कार. भिल्ल जीवन आणि आविष्कार हे पुस्तक आहे सुदाम जाधव यांचं. ठीक आहे. तर एक महत्वाचे ते एक साहित्यिक होते. आदिवासी साहित्याचे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सुदाम जाधव. महानायक बिरसा 303 हे पुस्तक कोणाचे आहे? वि. स. खांडेकर, दशरथ मडावी, वि. वा. शिरवाडकर, इरावती कर्वे? हे आहे दशरथ मडावी यांचं. कोणतं? 303. आदिवासीचे अनोखे विश्व हे पुस्तक कोणाचे आहे? निरंजन घाटे, आनंद यादव, रवा दिघे की हरिनारायण आपटे? आदिवासींचे अनोखे विश्व हे पुस्तक कोणाचे आहे? हे पुस्तक आहे निरंजन घाटे यांचं. कोणाचं? निरंजन घाटे. आदिवासींचे अनोखे विश्व. बहुतांश साहित्यिक जे आहेत ते हिंदी भाषेमध्ये पण लिहितात आहे है ना. हिंदी आणि मराठी असं दोन्ही भाषेमध्ये लिहितात. निरंजन घाटे हे त्यापैकी एक. नंतर आदिवासी अस्मितेचा शोध हे पुस्तक कोणी काढले? बाबुराव बागुल, जयंत नारळीकर, माधव सरगुंडे की राम जोगळेकर? आदिवासी अस्मितेचा शोध हे पुस्तक कोणाचे आहे?
हे पुस्तक आहे माधव सरकुंडे यांचं. कोणाचं आहे ते पुस्तक? माधव सरकुंडे यांचं. त्यानंतर कोळवाडा हे पुस्तक कोणाचे आहे? डॉक्टर गोपाळ गवारी, जयंत नारळीकर, तुकाराम धांडे की मिलिंद बोकील? कोळवाडा हे पुस्तक आहे डॉक्टर गोपाळ गवारी यांचं. कोणाचं आहे ते? डॉक्टर गोपाळ गवारी. यातले बहुतांश नाव तुम्ही ऐकले सुद्धा नसेल. पण ठीक आहे, पण हे काय, ते सगळे महत्वाचे आदिवासी साहित्यिक आहे. आता आदिवासी साहित्य जे आहे ते आपल्याला पुष्कळ वेळा मिळत नाही किंवा मग शोधावं लागतं. त्यामुळेच आपण कदाचित त्यांचं नाव ऐकले नसेल. पण आपल्याला न माहिती सुद्धा आपल्याला भरपूर काही माहिती होऊ शकते यातून. ते डॉक्टर गोपाळ रमा गवारी हे आदिवासी जे आहेत क्षेत्र, आदिवासींचे वर्तमान म्हणून त्यांचा लेख सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, एक साहित्यिक आहेत, अभ्यासक आहेत, लेखक आदिवासी समाजाचे. ठीक आहे, कोळवाटा हे त्यांचं पुस्तक आहे बाळा. पतुसा काव्यसंग्रह कोणाचे आहे? ना. इनामदार, कृष्णकुमार चांदेकर, विवा शिरवाडकर की बालचंद्र नेमाडे? पतुसा हे काव्यसंग्रह कृष्णकुमार चांदेकर यांचे आहे. तर ते एक ठीक आहे, यांचा आहे. त्यानंतर सुक्का सुकुम काव्यसंग्रह कुणाचे आहे? वि. स. खांडेकर, सुधा मूर्ती, विवा शिरवाळ की वसंत कनाके? सुक्का सुकुम. सुक्का सुकुम हे काव्यसंग्रह कोणाचे आहे? तर हे वसंत कनाके आहेत, त्यांचं आहे. ते बहुधा वसंत शंकर कानेटकर यांच्याबद्दल ते बोलत असतात. ते एक महत्वाचे नाटककार आणि लेखक सुद्धा आहे. ठीक आहे. नंतर सपान हे कविता संग्रह कोणाचे आहे? बाबुराव बागुल, प्रा, प्राध्यापक हल भवारी, विनोद कुमार, राजेंद्र भारुड? हे आहे प्राध्यापक हल भवारी यांचं सपान कविता संग्रह. ठीक आहे. अशा पद्धतीचे भरपूर असे साहित्यिक आहे, आदिवासी साहित्य आहे किंवा साहित्यिक आहे किंवा त्यांचे पुस्तक आहेत, कादंबरी आहे, कथासंग्रह आहे, कविता संग्रह आहे, हे आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला ते माहिती व्हावं. एखाद्या वेळेस प्रश्न विचारला किंवा मग ऑप्शन्समध्ये जरी यांचे नावं आले किंवा काहीही झालं तरी तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की नाही नाही, हे तर आदिवासी साहित्यासोबत रिलेटेड आहे. है ना? त्यामुळे आपण ही सिरीज सुरू केली आहे नव्यानं. नक्कीच तुमचे अभिप्राय कळवा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. आपली जी बॅच आहे मराठीची ती येत्या 1 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.